हॅलो फ्रेंड्स, मी प्रतीक्षा मोहिते, प्रतीक्षा प्रमोद लोक या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज सकाळीच आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला चाललोय। आज आहे आम्हाला सुट्टी, तर म्हटलं चला आज कुठेतरी बाहेर फिरायचा प्लॅन करूया। तर तुम्ही बाहेर बघू शकता, वातावरण पण किती सुंदर आहे। रात्री खूप पाऊस झालेला आहे, त्यामुळे सकाळी खूपच छान वातावरण झालेलं आहे आणि आता पण पाऊस येतोय, पण जास्त नाहीये, बारीक पाऊस येतो। तर म्हटलं चला आज आपण जाऊयाच कुठेतरी फिरायला। व्हिडिओमध्ये पहा आम्ही कुठे कुठे फिरायला जातोय, काय काय पाहतोय, तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू पाहावा लागेल। तर चला। तर तुम्ही पाहू शकता, हा आहे मुंबई हायवे आणि आम्हाला ज्या लोकेशनला जायचं होतं ते लोकेशन लोणावळ्याच्या अलीकडेच होतं। त्यामुळे आम्ही कार्ले गावामधून आतमध्ये गेलो, तर आम्हाला तिथेच कॉर्नरला हॉटेल दिसली। तर म्हटलं चला इथूनच आपण नाश्ता करून जाऊया। तर बघा हे सर्वजण आणि मी ही नाश्त्याची वाट बघत बसलेलो, तोपर्यंत लगेच नाश्ता आला। नाश्त्यासाठी आम्ही इडली आणि वडापाव मागवलेला आणि बाहेर खूप असं सुंदर वातावरण होतं, तर चहा तर झालाच पाहिजे, तर आम्ही चहाही घेतला। तर तुम्ही बाहेर बघू शकता किती सुंदर वातावरण होतं, सगळीकडे हिरवं गार दिसत होतं, डोंगर हिरवेगार झाले होते। तर आत्ता आम्ही पोचलेलो आहोत दुधीवरे खिंडमध्ये। तर तुम्ही पाहू शकता अगोदरच इथे फोटोशूट वगैरे करत होते लोक। तर आम्ही इथे पोचल्यावरती आम्हाला समजलं या खिंडीचं एक वैशिष्ट्य आहे की इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा दिसतो। तर चला आपण जवळ जाऊन तुम्हाला मी दाखवते। तर हे पाहू शकता, इथे आपल्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा दिसून येतोय। तर आम्ही इथे काही फोटोज आणि व्हिडिओज घेतले आणि पुढे निघालो। तर तुम्ही पाहू शकता आत्ता आम्ही पोचलेलो आहोत दुधीवरे गावामध्ये आणि इथून आम्ही इथे गाडीवरती पार्क केली आणि आम्ही इथे निघालो। तर तुम्ही पाहू शकता इथे रोड ही असं वाटत होतं की घरांमधून रोड आहेत की काय। तर आम्ही तिथल्या लोकांना विचारलं आणि आम्ही तिकडे चाललो। तर तिथे धबधब्यावरती जायला असं प्रॉपर असा काही रोड नाही आहे, असंच तुम्हाला शेताच्या साईडून जायचं आहे। तर तुम्हाला पुढे दिसतोय ना, त्या धबधब्याजवळ आम्ही जाणार होतो। तर बघा इकडे खूप सुंदर असं वातावरण होतं। तर तुम्ही पाहू शकता खूप वरून पाणी पडत असल्यामुळे पाण्याचा आवाजही जास्त येत होता। तर तुम्ही इथे पाहू शकता इथे खूपच निसर्गरम्य वातावरण होतं। या वातावरणात आम्हाला फोटोज आणि व्हिडिओज काढण्याचा मोह काही आवरलाच नाही आहे। आम्ही इथे खूप असे फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि म्हटलं चला आता आम्ही इथे खूप वेळ घालवलेला, तर म्हटलं आता घराकडे निघावं। तर चला तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।